मेन 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 सांगायचं राहिलं आपल्याला जी मक्का आहे पोरांना आपण 2-2 बी टाकलं होतं बरोबर. बाई 2 दिसले की 2-2 टाकलं होतं का बरं का परत आम्हाला सांगायला न झालं त्याच्यामुळे असा विषय झाला ती मक्का लय दाट झाली ती वाढू नाही राहिली असा विषय उराला. मी पापड मिरची केली मला नाही आवडली. मम्मीचं आवडलंय मम्मी निघाली सुक्यांना आता ना आपण पूर्ण जर एवढी पूर्ण भाजी लावली असेल पोरांनो आपल्याला मक्कापेक्षा दुप्पट पैसा झाला दुप्पट. काय उपयोग काय उपयोग काय उपयोग आहे पोरांनो पाहिलं ना एक टाइम स्वयंपाक सुद्धा नाही मग तुलाच पटू जाणं वागणं. हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले 11. आज पापड मिरची करू राहिलो कारण की मम्मी स्वयंपाक थोडासा लई जोर केलेला आहे जे की तुम्ही पाहू शकता. काय ते माहित नाही पण हाय काही मी खात होतो पण मग खाऊशी वाटलंच नाही डायरेक्ट त्याच्यामुळे आज मी पापड मिरची करणार आहे. आणि हा आम्हाला जायचंय सगळ्यांना गागू नको रे गागू नको मिरची करू राहिली पापड मी तो कान पडत दिला येडा जा निघ ना जाईना धरणं मग पापड मिरची करू राहिली. पापड मिरची झाली का खाऊन घेऊ नंतर भेटू आपण. तू भाजी करेल ना ती भाजी खाय ना. त्या भाजीला काय झालं त्या भाजीला काय झालं मग खाय ना तू. मी पापड मिरची केली मला नाही आवडली कारण की मला नाही आवडली. आता मम्मीला पापड मिरची लागू राहील मग भाजी काय केली मीठ टाकायची मला मीठ नाही लागत त्या भाजीला गरज नाही मीठ टाकायचं. घे घे तेव्हा पोरांनो अगं स्वयंपाकात काला करू राहिली मम्मी तू. आई इथं झोपेले आपल्याला वावरत जायचंय पाणी पण मोटरीचं पण थोडंसं काय मोबाईल चार्जिंग लावतो. चला स्वादिष्ट जेवण तुझी वाट पाहू राहिल त्यासाठी तुझ्या सुनानं लय भारी भारी स्वयंपाक केला आहे. हा 2 माणसांसाठी स्पेशली तो बनलेला आहे. आम्ही खात नाही कोणीच. आणि ते काय बनेल माहिती पोरांनो करडई राहते ना पोरांनो करडई ती घेऊन येईल कोणून गोळा करून आणि तिचा पात काहीतरी करेल त्याच्यामध्ये अर्धा सगळ्या दशा तसेच येते खाऊन जावे आहे खाऊन घेऊ. चला मी जेवण करतो पापड मिरची खातो भेटू नंतर. आता वाजले 11. मम्मीचं आवरलंय मम्मी निघाली सुक्यांना आता मी नाही गेलो जायचं नव्हतं एवढं पाव याच्यामध्ये बरोबर का नाही मध्ये या दुकानात जा त्या दुकानात या इकडं हिंडा तिकडं हिंडा त्याच्यापेक्षा घरी बसा. मम्मीचं आवरलंय आज ती निघणार सुक्यांना ते पण गाडीला हात करू चप्पल गौस राहील ही काही ढाय नाही का आता डायरेक्ट 5 वाजतील घरी यायला. आता अख्खं सुक्यानं हिंडल डायरेक्ट आम्ही. चला मम्मी निघाली आईचं जेवण झालं आई भांडे ना जे जेवली ती घसू राहील. चला आपण थोडा टायमान भेटू पावसाचं वातावरण झालंय त्यांना जायचंय त्यांच्या पद्धतीनं. आता वाजले 2 मम्मी त्या घरी आल्या होत्या आता जस्ट तिकडे वेगळं काहीतरी काम चालू आहे. मला वावरात जायचंय 2 वाजले पोरांनो चालेल जायचंय मला वावरात आणि वावरात जायचंय माझ्या माझ्या वावरात जायचंय. घरात आहे ना पाणी काढेल पाणी प्यायला मग मी म्हणतो चला वेगळं काहीतरी काम चालू आहे. मम्मी चालू आहे दळण दळून आणलं काल ते त्या डब्यात भरून राहते. आता मम्मी घरातलं पाणी भरील मी मोटर चालू करील आणि मग वावरात जाईल. मम्मी पण तिचं आलं काम करेल. जे पाणी होतं ते सगळं ओतून दिलं होतं काल पण पाणी नव्हतं काढलं कारण की लाईट जायला होती. चला विहिरीवर जातो विहिरीवर जाऊ विहिरीवरती आलो होतो मोटर चालू करून देऊ आता मग मी घरी पाणी भरेल. मोटर चालू झाली आता डायरेक्ट पाणी घरी जाईल नाही तर जर कॉक बंद असेल तर मग तिकडे अंधाखाली जावं. घरी आलो होतो घरी येऊन पाणीच नाही आलं. कमीत कमी मी जर वावरात मोटर चालू करायला जाईल घरी आवाज देणं आहे का नाही पाणी आलं नाही आलं घरातच बसतात इकडे तिकडे चिंडतो मी तिकडं बाहेर हा कॉक पायन तो वाल पायन हा कॉक फिरवून तो कॉक फिरवून. आता आहे ना त्या पाहिजे ते 10 आंबे खाली पाणी चालू आहे ते तेवढं पसरल दिसला का तिथं जायचंय आणि तो कॉक फिरून परत घरी यायचंय. आता तुला कमीत कमी आवाज सुद्धा नाही द्यायचा आला मम्मी
मला बी ते पैप- वावरात काल दिले जायचं पैप घेऊन येऊ. वावरात काल जायचंय पैप गोळा करायची. पैप गोळा करायचं पैप घेऊन येतायचीच गोळा. तुला वावरात पैप गोळा करायला जायचंय का पैप गोळा करून आण. तुला वावरात पैप गोळा करायला जायचंय का काही नाही मीच घेऊन येतो पैप आहे ना तिकडे ते पसरवेल ते नाही आणायचे त्याच्या शेजारी आहे ना तुकडे टाकडे पडेल ते घरी घेऊन यायचे आई माहित नाही कुठं काय साठी मोटर चालू केली होती आणि पाणी घरी आलं होतं मम्मीनं पाणी भरलं मला मम्मीला वावरात जायचं होतं ना मला नाही वाटत मम्मी वावरात जाईल मला झालाय चला चहा पिऊ नंतर भेटू मम्मीने इतक्यातच चहा ठेवला होता तिचा झालाय आता आपण पिऊन घेऊ आई आहे ना तिकडे जाईल तिला पण आवाज द्यावा चहा ठेवली म्हणून असं चला मी पितो भेटू नंतर आता चहा प्यायला आलो तो वावरामध्ये मम्मी नाही ना ते चल घरातलं थोडंसं काम आवरलं पाणी बिनी भांडी कुंडे मम्मी वावरात आली होती भाजी न्यायला मी पण पाहिलं मी म्हणलो वावरात काय लागेल तिकडे काय करेल त्याच्यामुळे मी वावरात पाहिला होतो घरी बसून बसून आहे ना काटाळलं त्याच्यामुळे मी हिंडायला आलो होतो मम्मी भाजी आणायला आली होती आज कोथिंबीरची काहीतरी विषय सकाळी जी भाजी केली होती ना ती आईडच कुठतरी या हा हा हाय 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 ही दिसली का ही बाई काय कुठे देऊ राहिला? हा ही भाजी दिसली का ही खोडून नेली ती भाजी सकाळी गेली आता ही खोडून चालवली आता ही करायची काय खाली झाडं पाय ना. थोड्या दिवसामध्ये आपली शेपूची भाजी पण येणार आहे आपण हे सगळे प्रकार लावले पोरांना आता कोथिंबीरला इतका भाव आहे डायरेक्ट फक्त म्हणजे एवढी जुडी 15 रुपयाला आहे. पण आपण ही पूर्ण जर एवढी पूर्ण भाजी लावली असेल पोरांनो आपल्याला मक्कापेक्षा दुप्पट पैसा झाला असतो दुप्पट पण आपल्याला एकानं कधीच भागत नाही हे शास्त्र आहे पोरांनो म्हणजे यांचं कसं म्हणणं आहे माहिती का एक जर केलं त्याला भाव सापडतो नाही सापडतो त्याच्यामुळे सगळं करायचं आता इकडं कोथिंबीर इकडं शेपू लावले ते तिकडं कोथिंबीर लावले ते तिकडं काहीतरी वेगळं लावले आणि त्या आंब्याच्या बाजूला तिकडून मुळे लावले असा विषय सगळं दे बा मुळे लावले सगळे आणि त्यात मध्ये काढायची भाजी पण टाकेल असा विषय आता मम्मी चालली घरी मी जस्ट पाहायला आलो तर काहीतरी कामं करा अरे इकडे एवढं लावायचं राहून जाईल हा नीड गोळा नाही लावले पोरांना 3 प्रकारचे भरपूर म्हणजे असं एवढ्या याच्यामध्ये सगळं एकत्र गोळा कर या बाई इकडून परत कोथिंबीर इथं शेपू आहे चला आता आम्ही घरी जातो पूर्ण एवढी जर मेथी लावली लावली असते मेथी आज किती पैसे झाले असते मग 15 रुपयाला जुडी आहे मग हा 10 रुपये एवढी जुडी 10 रुपयाला परवडत नाही का पोरांना किती परवडत चला आता आम्ही घरी जातो मम्मी पण निघाली मम्मी ना कोथिंबीर आणायला आली होती इथून आणि आपली मेन सांगायचं राहिलं आपली जी मक्का आहे पोरांना आपण 2 बी टाकलं होतं बरोबर बाई 2 दिसले की 2 टाकलं होतं का बरं का परत आम्हाला सांगायला न त्याच्यामुळे असा विषय झाला ती मक्का लय दाट झाली ती वाढू नाही राहिली असा विषय उराला दाटसाई वाढून जाते ती बारीक झाडं राहून जाते असा विषय झाला ठीक आहे आता भर जास्त निघा जर पातळ जर झाले ना पटकन वाढत असतील आता आम्ही निघालोय घरी जाऊनच भेटू आता मग मी स्वयंपाकाचं नियोजन लावेल तिचं आता काही आम्ही घरी आलो होतो मम्मीने जी भाजी आणली होती ना ती निसली आता तिचा वाला स्वयंपाक चालू आहे बाई ती भाजी आणली ती आणि इकडं स्वयंपाक चालू आहे त्यांचा वाला इतक्यातच गागाट चालू होता स्वयंपाकावरून एक टाइमच सुद्धा स्वयंपाक नाही म्हणतो काय उपयोग आहे पाहिलं ना एक टाइमात स्वयंपाक सुद्धा नाही म्हणतो तुलाच पटू जाणं वागणं चला तर या व्लॉगला मी इथंच एंड करतो व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा आणि हा चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका हे चालूच राहतं पोरांनो आईचं खाणं आई ते खाणार आहे आई तेच खात राहते चला भेटू आपण उद्या सकाळी बाय